तर आज आपण या ठिकाणी मोठ्यात मोठी व लहान संख्या दिलेल्या अंकापासून कशी तयार करायची हे बघूया। आता आपल्याला या ठिकाणी काही अंक जर दिले आणि त्यापासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली तर आपण ती कशी करणार। प्रथम आपल्याला काही अंक दिल्यानंतर 5 अंक दिले आपल्याला, समजा 4 3 7 9 आणि 2 हे अंक दिलेले आहे। या 5 अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल, दिलेले अंक आपण उतरत्या क्रमाने लावणार आहोत। उतरत्या क्रमाने लावताना आपण काय घेणार, तर इथे 7 आहे, इथे 9 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे। तर आपण प्रथम उतरता क्रम लावताना मोठी संख्या अगोदर घेऊया, 9। 9 नंतर आपला येणार आहे 7, नंतर कोण येणार आहे तर 4, नंतर 3 आणि नंतर 2। बघा या ठिकाणी आपल्याला जर 5 अंक दिलेले असतील तर आपल्याला 5 अंकी संख्या तयार करताना मोठ्यात मोठी तयार करायची असेल तर आपण अंक कोणत्या क्रमाने लावणार आहे, तर उतरत्या क्रमाने आपण ते लावणार आहे। यामुळे आपल्याला संख्या तयार करणं अगदी सोपं जातं। जर आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची असेल, आता ही संख्या काय तयार झाली, 97,432। जर आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर त्यावेळी हेच अंक आपण चढत्या क्रमाने लावणार आहे। मग आता चढत्या क्रमासाठी आपण काय करणार, तर प्रथम आपण घेणार 2, नंतर आपण घेणार 3, नंतर घेणार 4, नंतर घेणार 7 आणि नंतर घेणार 9। मग चढत्या क्रमाने लावल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लहानात लहान संख्या मिळाली। म्हणजे हा नियम लक्षात ठेवायचा की 5 अंक दिलेले असतील आणि आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर आपण अंक जे आहे उतरत्या क्रमाने लावायचे, लहान संख्या बनवायची असेल तर अंक आपण चढत्या क्रमाने लावायचे। या ठिकाणी आपण आणखी अंक घेऊयात, 8 7 4 9 आणि 5। बघा या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची तर अंक आपण काय करणार, उतरत्या क्रमाने लावणार। प्रथम घेऊया 9, नंतर 8, नंतर 7, नंतर 5 आणि नंतर 4। म्हणजे आपली संख्या काय तयार झाली, 98,754। ही मोठ्यात मोठी दिलेल्या अंकांपासून आपली संख्या तयार झाली। आता आपल्याला लहान संख्या बनवायची असेल तर हेच अंक आपण काय करणार आहे, चढत्या क्रमाने लावणार आहे। तर प्रथम घेऊया 4, त्यानंतर काय येणार आहे 5, नंतर 7 8 आणि 9। म्हणजे आपली संख्या तयार झाली 45,789। आपल्याला जर दिलेल्या अंकांमध्ये 0 दिला तर एक नियम लक्षात ठेवायचा। समजा आपल्याला दिले 2 0 4 आणि 5 हे अंक दिले आहे आणि या अंकांपासून आपल्याला 4 अंकी संख्या मोठ्यात मोठी बनवायची आहे। तर आपण काय करणार, तर आपल्याला या ठिकाणी अंक बघून घ्यायचे, 2 0 4 आणि 5 आहे। मग आपल्याला मोठी संख्या बनवायची आहे। मोठी संख्या बनवताना या ठिकाणी 5 घेणार आहोत, नंतर 4 घेणार आहोत, नंतर 2 घेणार आहोत आणि 0 हा काय करणार आहोत आपण शेवटी घेणार आहोत। म्हणजेच आपली ही मोठ्यात मोठी संख्या बनली। 0 घेताना तो शेवटी घ्यायचा मोठी संख्या बनवताना, म्हणजे आपली संख्या तयार झाली 5420। समजा याच अंकापासून लहान संख्या आपल्याला बनवायची असेल तर 0 साठी एक नियम लक्षात ठेवायचा की नेहमी 0 घेताना, आता आपण लहान संख्या प्रथम घेऊया, 0 घेतला तर आपली 3 अंकी संख्या बनेल, म्हणून आपण त्याच्यानंतरचा अंक म्हणजे 2 घेतला आणि लगेच त्याच्यानंतर आपण दुसऱ्या स्थानावर डावीकडून दुसरीकडे 0 हा अंक घ्यायचा आणि नंतर मग आपण बाकीचे राहिलेले अंक घेणार आहोत, 4 आणि 5। म्हणजे आपली संख्या तयार झाली 2045। म्हणजे 0 जर असेल तर त्यावेळी मोठी संख्या बनवताना तो शेवटी घ्यायचा आणि लहान संख्या बनवताना तो दुसऱ्या स्थानावर घ्यायचा, डावीकडून दुसऱ्या स्थानावर घेतला की आपल्याला लहान संख्या मिळते। 5 अंकी संख्या बनवूया, 4 0 3 7 आणि 9 हे अंक आहेत आपले। या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि लहानात लहान
5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर आपला नियम काय लक्षात ठेवायचं की आपल्याला मोठी बनवायची असेल तर 0 आपण शेवटी घेणार आहे. म्हणून आपण काय करणार, प्रथम घेऊया 9 7 4 3 आणि 0. मग आपली संख्या काय बनली, 97,430. ही मोठी संख्या बनली. आता लहान बनवताना नियम काय की आपण लहान संख्या बनवताना प्रथम 0 न घेता आपण त्याच्यानंतरचा जो अंक आहे मोठा तो 3 घेणार आणि 3च्या नंतर लगेच 0 घेणार. 3 आणि नंतर काय घेणार आहोत आपण, दुसऱ्या स्थानावर 0 घ्यायचा आणि मग आपण पुढचे अंक घेऊया. 4 7 आणि 9. या पद्धतीने आपल्याला संख्या मिळाली 30,479. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी 4च अंक देतात आणि 5 अंकी संख्या बनवायची असेल तर कशा पद्धतीने बनवायची. समजा आपल्याला दिला आहे 5 7 3 आणि 9 हे अंक दिले आणि आपल्याला सांगितलं की 5 अंकी संख्या बनवा. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बनवायची असेल तर आपण काय करणार, आपल्याला आता मोठी संख्या बनवायची आहे. मग आपण या ठिकाणी मोठी संख्या बनवायची आहे तर आपला नियम लक्षात ठेवायचा की मोठ्या संख्येकडून जायचं आहे. तर मोठी संख्या काय करणार आहे, आपण 9 घेणार आणि आपल्याला 4च अंक दिले. मग त्यावेळी आपण काय करणार, हा जो 9 मोठा अंक आहे तो 2 वेळेला घेणार. 9 दोनदा घेतला आणि मग बाकीचे उरलेले अंक आपण जो क्रम आहे आपला की उतरत्या क्रमाने लिहायचे. तर मग 9 झाल्यावर आपले अंक येणार आहे 7, नंतर येणार आहे 5 आणि नंतर येणार आहे 3. म्हणजे बघा 4 अंक दिले तर त्याच्यापासून आपल्याला 5 अंकी संख्या ही बनवता येते. मग आपली संख्या काय तयार झाली, 99,753. बरोबर. अगदी पटकन म्हणजे आपण लक्षात ठेवू शकतो की 9 हा अंक जो मोठा अंक आहे तो 2 वेळेला घ्यायचा आणि मग आपण पुढील अंक लिहायचे. आता हेच जर आपल्याला लहान बनवायचे असेल तर आपण काय करणार, आता लहान संख्या बनवायची आहे तर आपण त्यावेळी जो नियम आहे आपला की आपण चढत्या क्रमाने जातो. तर चढत्या क्रमाने लिहिण्यासाठी प्रथम आपण 3 घेणार. मग हा 3 जो अंक आहे आपण त्यावेळी काय करणार, हा 3 अंक आता आपण 2 वेळेला घेणार आणि मग बाकीचे अंक आपण 1-1 वेळेला घेणार. मग आपला येणार आहे 5, नंतर येणार आहे 7 आणि नंतर येणार आहे 9. म्हणजे बघा मोठी संख्या बनवताना मोठा अंक 2 वेळेला घ्यायचा, लहान संख्या बनवताना लहान अंक 2 वेळेला घ्यायचा. म्हणजे आपली 5 अंकी संख्या तयार होते 33,579. याच पद्धतीने आपल्याला काही वेळेला याच संख्येवर आधारित प्रश्न असतो की या 4 अंकांपासून 5 अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान तयार होणारी जी संख्या आहे त्यातील फरक किती. फरक म्हणजेच आपण ते काय करणार, तर त्याची वजाबाकी करणार. बघा आता या ठिकाणी आपल्याला मोठी संख्या आहे 99,753 तर 33,579 ही लहान आहे. मग आपण यातील फरक म्हणजेच वजाबाकी करणार. मग आपला 13तून 9 गेला, आपले उरले 4. इथं आहे 5, मग आपण इकडून हे घेतला म्हणजे इथे झाले 14. 14तून 7 गेले 7. या ठिकाणी उरले 6. 6तून 5 गेला 1. 9तून 3 गेले 6 आणि 9तून 3 गेले 6. म्हणजे आपल्याला या 2 तयार झालेल्या संख्यांमधील फरक मिळाला 66,174. मग आपण पर्यायामध्ये तो शोधणार आणि त्या ठिकाणी तो गोल भरणार. 3 अंक दिलेले असतात 3, 7 आणि 5. या 3 अंकांपासून आपल्याला 4 अंकी संख्या बनवायची असेल तर आपण त्यावेळेला काय करायचं, तर आपण या ठिकाणी जो आपला नियम आहे त्याप्रमाणेच जायचं. तर आपल्याला मोठी संख्या बनवायची असेल तर आपण घेणार आहे पहिले 7. मग 4 अंकी बनवायची तर आपण 7 किती वेळेला घेणार, तर 2 वेळेला घेणार आणि आपण त्या ठिकाणी 5 आणि 3 या पद्धतीने आपली संख्या बनली 7,753. आता याच ठिकाणी आपल्याला लहान संख्या बनवायची असेल तर आपण काय करणार, तर आपला जो लहान अंक आहे तो आपण 2 वेळेला घेणार आणि नंतर बाकीचे उरलेले अंक 5 आणि 7. म्हणजे आपली संख्या बनली 3,357. दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी समसंख्या आणि लहानात लहान विषम संख्या बनवा. तर त्यावेळेला जर समसंख्या आपल्याला माहिती आहे की समसंख्या बनवताना त्या संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असणार आहे, तर 0, 2, 4, 6 आणि 8. समसंख्या बनवताना संख्येच्या एकक स्थानी यापैकी एक अंक असावा लागतो.
तर विषम संख्या बनवताना आपल्याला या ठिकाणी 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी एक अंक असेल तर ती संख्या आपल्याला विषम बनवता येते. हे अंक आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या घटकावर आधारित काही प्रश्न आपण बघूया. समजा आपल्याला अंक दिले 8, 7, 6, 9 आणि 4. दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. मग बघा, आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मोठी संख्या बनवायला सांगितली तर आपण मोठा अंक घेऊया 9, त्यानंतर आपण घेणार आहे 8. आता 5 अंक असल्यामुळे आपल्याला कोणताही अंक डबल घ्यायचा नाही. आपण त्यानंतर घेणार आहे 7, त्यानंतर घेणार आहे 6 आणि त्यानंतर घेणार आहे 4. बघा, या पद्धतीने आपण ही 5 अंकी संख्या तयार केली. आपल्याला अंक दिले 9, 0, 2, 4 आणि 3. या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करा. मग लहान संख्या बनवताना तुम्हाला सांगितले, जर 0 असेल संख्येमध्ये अंकांमध्ये तर त्यावेळी आपण काय करणार, या ठिकाणी आपल्याला लहान संख्या बनवायची आहे. लहान बनवताना आपण प्रथम कोणती संख्या घेणार, तर 2 आहे. मग हा 2 घेतला आणि 2च्या नंतर आपण लगेच काय घेणार आहे, तर 0 घेणार आहे. आणि मग नंतर आपण उरलेले अंक हे चढत्या क्रमाने घेणार आहे. 2 झाला, 0 झाला, मग नंतर आपण घेणार आहे 3, नंतर घेणार आहे 4 आणि नंतर घेणार आहे 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या दिलेल्या अंकांपासून लहान संख्या बनवायला सांगितली होती, म्हणून आपण या ठिकाणी बनवली 20,339. लहान अंक, मग नंतर डावीकडून दुसऱ्या स्थानावर 0 घ्यायचा. 3, 4 आणि 9. आपल्याला हे 3 अंक दिलेले आहे आणि या 3 अंकांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार होते त्या संख्येचे वाचन करा, असा प्रश्न आहे. समजा आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची तर आपण काय करणार, मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. हे लक्षात ठेवायचं पहिले की आपल्याला लहान बनवायची की मोठी बनवायची. मोठी बनवायची आहे तर आपण पहिला अंक घेणार आहे मोठा 7. मग आता 5 अंकी बनवायची आहे आपल्याला, या ठिकाणी 3च अंक आहेत. आता आपण प्रथम काय करणार, तर 7 हा अंक 3 वेळा घ्यावा लागेल आपल्याला. 1, 2 आणि 3 आणि उरलेले हे अंक आपण घेणार आहे 3 आणि 2. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला, या 3 अंकांपासून मोठी संख्या बनवून तिचे वाचन कसे कराल. मग आता आपली संख्या काय बनली, तर आपल्याला हा 7 3 वेळा का घ्यावा लागला, तर या ठिकाणी आपल्याला 3च अंक दिले आहे आणि आपल्याला संख्या बनवायची होती 5 अंकी, म्हणून आपण 7 किती वेळा घेतला, तर 3 वेळा घेतला. मग आता या संख्येचे वाचन कसे करणार, तर पर्यायामध्ये आपल्याला दिलेले असेल तर ते आपण शोधणार की 77,732. म्हणजे पर्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने अक्षरी लिहिलेलं शोधावं लागेल आणि तो पर्याय आपल्याला या ठिकाणी गोल करावा लागेल. आपल्याला या ठिकाणी 1 व 0 या अंकांचा वापर करून लहानात लहान 5 अंकी संख्या, लहान 5 अंकी, 5 अंकी व लहान 3 अंकी, लहान 3 अंकी तयार होणाऱ्या संख्येतील फरक किती, असा प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न आपल्याला ऐकताना खूप गुंतागुंतीचा वाटतो, पण अगदी सोपा आहे. म्हणजे आपल्याला दिलेले अंक आहेत 2च आणि त्याच्यापासून आपल्याला लहान 5 अंकी, मग अशी आपण बघितलं 1चा वापर करून आणि 0चा वापर करून आपण संख्या कशी तयार करतो, तर 1 आणि 0चा वापर करायचा आहे आणि आपल्याला लहान संख्या बनवायची 5 अंकी. मग आपण एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 हे आपल्याला माहिती आहे. मग आपण यापासून संख्या बनवूया. प्रथम आपण घेणार आहे 1. मग आपल्याला लहान बनवायची म्हणून आपण हे सगळ्या ठिकाणी काय घेणार आहे, 0 घेणार आहे. म्हणजे आपली लहानात लहान 5 अंकी संख्या तयार झाली 10,000. तर आपल्याला दुसरी संख्या बनवायची लहान 3 अंकी. मग लहान 3 अंकी बनवताना एकक, दशक आणि शतकाचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग आपण शतकाच्या घरात घेणार आहे 1 आणि बाकी ठिकाणी आपण काय घेणार आहे 0. म्हणजे आपली संख्या लहान झाली
100 आणि मोठी झाली 10,000. मग यातील फरक किती? मग यावेळेला आपण काय करणार? वजाबाकी करणार. 0 0. आता 10तून 1 गेला 9 आणि या 10तून 1 गेला 9. म्हणजे आपल्याला पर्यायामध्ये उत्तर शोधावं लागेल 9,900. 2 0 आणि 6 हे 3 अंक आपल्याला दिले. तर या 3 अंकांचा वापर करून तयार होणारी 5 अंकी संख्या यामध्ये 0 किती वेळा येईल असं विचारलं. 3 अंकांचा वापर करून आपण लहान संख्या या ठिकाणी बनवणार आहोत आणि या लहान संख्येमध्ये 0 किती वेळा येईल असं आपल्याला विचारलं. तर आपण काय करणार आहोत? या ठिकाणी आपल्याला 2 0 आणि 6 3च अंक आहे. मग आपल्याला संख्या 5 अंकी बनवायची आहे. मग एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. मग लहान संख्या बनवताना आपण काय करणार? तर प्रथम लहान अंक घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला सांगितले की लगेच आपल्याला लहान बनवायचे असेल तर 0 घ्यावा लागतो. मग आपल्याला 3च अंक आहे म्हणून आपल्याला हा शेवटचा अंक उरलेला इथं लिहून घ्यायचा आणि उरलेल्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 0 द्यावा लागेल. बघा म्हणजे बघा 3 अंकांचाच वापर करून या ठिकाणी आपल्याला लहान संख्या बनवायची आहे. आणि प्रश्न पुढचा काय आहे? उपप्रश्न त्याच्यामध्ये की या तयार होणाऱ्या संख्येमध्ये 0 किती वेळा येणार आहे? तर आपल्याला 0 किती वेळा आला? 1 2 आणि 3. तर मग आपण पर्यायामध्ये या ठिकाणी शोधणार की 0 3 वेळेला घ्यावा लागणार आहे. आपल्याला 1 0 3 5 आणि 9 हे अंक दिले आणि या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. मग विषम संख्या आपल्याला मोठी बनवता येते. मग विषम म्हणल्यावर तुम्हाला सांगितले की त्या संख्येच्या शेवटी आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे? तर 1 3 5 7 आणि 9 यापैकी एक अंक पाहिजे. आपण मोठी संख्या बनवताना काय करायचं? तर आपण 0 शेवटी घ्यायचं. तर आपल्याला जर आपण आता 0 शेवटी घेतला, बघा मी तुम्हाला बनवून दाखवते. आपण जो पहिला नियम बघितला की 9 5 3 1 आणि 0 ही आपण मोठी संख्या बनवली. पण त्यावेळेला आपल्याला विषम विचारलं नव्हतं म्हणून आपण अशी बनवली होती. तर आता आपण अशी बनवली तर ती आपली चूक होणार आहे. म्हणून आपण काय करायचं? विषम संख्या पाहिजे. मग आपल्याला हेच अंक ठेवायचे, मोठीच बनवायची. 9 5 3 आणि मग फक्त 0 काय करायचं आहे? आपल्याला 0ची जागा या ठिकाणी इकडे बदलायची आहे आणि मग नंतर शेवटी 1 घ्यायचा आहे. म्हणजे हा बदल इथं विषम संख्या तयार करायची असेल तर त्यावेळेला लक्षात ठेवणे आवश्यक आहे की 0 हा आपल्याला दशक स्थानावर घ्यावा लागेल आणि 1 हा एकक स्थानावर घेतल्यामुळे मग ही विषम संख्या तयार होईल. ही जी आहे ही सम तयार होते. मग आपल्याला विषम विचारली म्हणून आपण या ठिकाणी 0चं स्थान या ठिकाणी बदललेलं आहे. म्हणजे आपली संख्या तयार झाली 95,301. पुढचा प्रश्न बघूया. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 4 अंकी काय सांगितली? 4 अंकी मोठी आणि 2 अंकी लहान. 2 अंकी लहान यांची बेरीज किती? 2 अंकी लहान यांची बेरीज किती? अशा प्रकारचे प्रश्न यावर आपल्याला या ठिकाणी येतात. सरळ प्रश्न न विचारता या ठिकाणी फिरून आपल्याला हे विचारलेले असतात. मग 4 अंकी मोठ्यात मोठी. मग मगाशीच बघितलं कितीही अंकी संख्या तयार करायची असेल मोठ्यात मोठी तर आपण 9 अंकाचा वापर करतो. मग 4 अंकी बनवायची आहे. 9,999 ही झाली आपली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग 2 अंकी लहान. मग लहान बनवताना आपण 1 आणि 0चा वापर करतो. तर 2 अंकी लहान मग आपल्याला माहिती आहे की 10 ही आहे. मग आपण यांची काय करणार आहे? बेरीज. आपल्याला बेरीज विचारली. मग आपण या ठिकाणी बेरीज म्हणजे हा 9 हा 1 10 9 ने 1 10 चला 1 आणि 9 ने 1 10 एकक दशक शतक. आपल्याला उत्तर मिळालं 10,009. म्हणजे यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी मिळाली 10,009. अशा पद्धतीचे विविध प्रश्न या घटकावर आधारित आपल्याला विचारले जातात. ओके.